गोव्यातल्या प्रसिद्ध बीचवरून, बागा बीचवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. आता बागा बीचला आपला स्टे होता, त्यानंतर चेकआउट वगैरे करून आपण आता बागा बीचला आलोत. आणि हा संपूर्ण बागा बीच. बागा बीच फिशिंग, बागा बीचवर फिशिंग चालू आहे. मोठे ते होईत आहे, बारीक ते होईत आहे रे. एकाच पायावर बाबा कोडी आहे. अरे पाण्या हवा बोर मासे आहेत ना पुरा मारे कोडी गेव गणबोर हमारा धरो आणि टुरिस्ट पोलीसची जीप आहे ना, तर ते राऊंड असतात त्यांचे. तर एक राऊंड झाला आहे, किती राऊंड असतात ते नेमकं मला माहीत नाही आहे. आणि सँड बघायला गेली तर एकदम व्हाईट सँड आहे आणि कडक सँड आहे, म्हणजे ज्या 4 व्हीलर्स वगैरे ना आरामात जातात. आताच टुरिस्ट पोलीसची व्हॅन बघितली ना तर इथे गस्ता घालत असते. समोरच बागा बीच वॉटर स्पोर्ट्स काउंटर आहे. चला बागा बीचला बाय बाय करून आता आपण निघालेलो आहोत रत्नागिरीच्या दिशेने. चलो रत्नागिरी. आता आपण गोव्याच्या दिशेने, गोव्याकडून रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहोत. आणि एकदम एक्सप्रेस हायवे आहे इथे. सरळ स्ट्रेट रोड आहे. वर्दळ तेवढी नाही आहे ना त्या बाजूने ना या बाजूने. वाहतूक जरा रोडवरची कमी आहे. तर आताच आपण गोव्याची सीमा ओलांडली आहे. चेकपोस्ट होतं मागे, तर चेकपोस्टच्या आता आपण पुढे आलो आहोत. तर सिंधुदुर्गाची हद्द सुरू झालेली आहे. हा जो बांद्याचा रोड आहे ना, बांद्यापासून आलेला
रत्नागिरी 161 आहे आणि हा चेक पोस्ट आहे, सिंधुदुर्ग पोलीस चेक पोस्ट. सिंधुदुर्ग पोलीस चेक पोस्ट आता आपण क्रॉस करून पुढे निघालो आहोत. सिंधुदुर्गची हद्द आपण पार केलेली आहे आणि खारेपाटण नंतर सिंधुदुर्गची हद्द चालू होते आणि इकडे राजापूर नंतर रत्नागिरी. तर जेव्हा तुम्ही खारेपाटणच्या पुढे येतात तर तीव्र उतार आहे. राजापूरच्या ब्रिज लागायचा पहिले म्हणजे राजापूर जेव्हा ब्रिज स्टार्ट होतो त्याच्या आधीचा जो तीव्र उतार आहे तो हा आहे, थोडासा घाट आहे. त्यामुळे तीव्र उतार असल्यामुळे रबर स्पीड ब्रेकर आणि आपले जे मेन स्पीड ब्रेकर आहेत तर ते इथे आहेत. येताना सावकाश या. यानंतर आपण राजापूरच्या नवीन ब्रिजवर जाणार आहोत. तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो जैतापूर जातो. इथून डोंगर 7 किलोमीटर आहे आणि पुढे जैतापूर. आणि आत्ता जो स्टार्ट होतोय तर तो राजापूरचा नवीन ब्रिज स्टार्ट होतोय. राजापूरच्या नवीन ब्रिजवर आपण प्रवेश केलेला आहे. अर्जुना नदीवरचा हा ब्रिज. अगदी सुस्थितीत आहे आणि एक वेगळं डिस्टन्स कव्हर करण्यास नक्कीच इथे मदत होते. हायवे झाल्यापासून आपण पटकन गोव्यातून पुढे कधी आलो हे कळलं ना देखील नाही, कारण सरळ रोड आहे. फक्त काही ठिकाणी थोडंसं काम चालू होतं, ते पण जास्त नाही, एक अर्धा किलोमीटर. बाकी तसं म्हटलं तर बाकी रोड ओके आहे. फक्त स्पीड ब्रेकरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाही तर गाडी तुमची जम्प करू शकते. अगदी म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेत पेडूपोडी असं. तर आणि इकडे उजव्या बाजूला संरक्षक भिंत घालण्यात आलेली आहे. तर भूस्खलन होऊ नये म्हणून ह्या ज्या भिंती आहेत दोन्ही बाजूला ती उंची जास्त आहे, त्यांची उंची मोठी आहे. आणि आता आपण राजापूर मुख्य सिटीत प्रवेश केलेला आहे. राजापूर मुख्य शहर. आणि या मुख्य शहर म्हणजे राजापूरची मेन सिटी आहे. इथून देखील ब्रिज आहे पण डायव्हर्शन आहे, तिथे काम चालू आहे लेफ्ट साईडचं. तर आपल्याला उजव्या बाजूने जावं लागणार आहे. तर इथे हे काम चालू आहे त्यामुळे डायव्हर्शन आहे. आता इथे एकेरी वाहतूक सुरू होते. पुन्हा एकदा डायव्हर्शन आणि जो दुहेरी रस्ता आहे तो पुन्हा इथून सुरू होतो. समोरून येतो तो गोव्याकडून येतो राजापूर आणि या बाजूला लांजा रत्नागिरी. तर या बाजूला आहे ना काम चालू आहे तिथे, त्यामुळे ब्रिजवरून आपल्याला एकेरी वाहतूक करून यावं लागलं होतं आणि आता आपण पुढे मार्गस्थ होतो. तर आता आपण राजापुरातून येऊन लांजामध्ये प्रवेश केलेला आहे. लांजा टू राजापूर हे अंतर 30 किलोमीटर आहे आणि ही लांजातली मुख्य बाजारपेठ आहे. जुनाच हायवे आहे इथे, अजून मुख्य हायवेचं काम झालेलं नाही आहे. मला वाटतं हे ब्रिज टाकणार इथून ते
तिकडून मग तुम्ही लांजा बाजारपेठेच्या वरून बाहेर पडून. पण अजून तरी काम झालेलं नाही आहे, अशी काहीशी अवस्था आहे. तर मध्यभागी रोडच्या पिलर्स टाकलेले आहेत ब्रिजचे. काम सुरू आहे अजून या बाजूला. तर अजून आपण लांजातच आहोत आणि लांजाच्या या मुख्य बाजारपेठेतून जात आहोत. ते डंपर जेव्हा जातात ना तेव्हा थोडा खूप उडतो. बाईक स्वारांनी कुठे घुसायचा हा प्रश्न पडतो. लिटरली जी डस्ट उडते ना तर त्या खाऊन निघतात संपूर्ण बाईक स्वार आणि आजूबाजूचे दुकानवर. पूर्ण डस्ट बसलेली असते त्याच्या साहित्यावर. मुंबई गोवा हायवेचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. आता आपण कारमध्ये आहोत म्हणून आपल्याला तेवढा फरक पडत नाही. आपली कार नक्कीच माखून निघाली असेल. पण असे जे बाईक स्वार आहेत किंवा जे आजूबाजूचे दुकानदार आहेत त्यांची मात्र नक्कीच अवस्था वाईट होत असेल. आपण लांजाच्या बाजारपेठेमधून बाहेर पडतोय. लांजा बाजारपेठेतून थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीला सुरुवात झालेली आहे. मुंबई टू गोवा जो वे आहे तो त्या बाजूला आहे आणि गोवा टू मुंबई वे या बाजूला आहे. अर्थातच पुन्हा एकदा निराशा झालेली आहे कारण डायव्हर्शन आलंय. पुन्हा एकेरी वाहतुकीला सुरुवात होते. असं किती दिवस चालणार आहे काय माहिती. आणि इथे पूर्ण झालेला दिसतोय मुंबईकडे जाण्याचा मार्ग, परंतु थोडंसं काम चालू असल्यामुळे पुन्हा आपल्याला एकेरी वाहतूक करावी लागणार आहे. पुन्हा एकदा 1 ते 1.25 किलोमीटर पुढे आल्यानंतर एकेरी वाहतूक संपून दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. काम बऱ्यापैकी झालंय. दुहेरी वाहतूक सुरू होते. लांजा बाजारपेठेतून एक साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर हा डाव्या बाजूकडे रस्ता जातो. तर देवदे पावस वगैरे त्या बाजूला रस्ता जातो. हरचेरी तर ह्या गावांकडे हा रस्ता जातो. आणि आता आपण सरळ जातोय रत्नागिरी अर्थात आपल्या गावाच्या मालवणच्या दिशेने. हा रस्ता चांगला आहे. म्हणजे जे आपण जिथून दुहेरी वाहतुकीस प्रारंभ झाला तिथून रस्ता चांगला आहे. पण आपल्याच रोडने गाड्या येतात याचा अर्थ उजव्या बाजूचा जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे. पुन्हा एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. बाजूला अजून एक काम चालू आहे आणि पुन्हा मला वाटतंय एकेरी वाहतूक चालू होते. डायव्हर्शन. हा जो रस्ता आहे तो जुना हायवेच आहे. जुना हायवे एकच. अजून खूप काम बाकी आहे इथे देखील. मोठमोठाले खड्डे देखील आहेत त्यामुळे वाहनं सावकाश चालवतात. थोडं पुढे आल्यानंतर आय थिंक हे वेरळ आहे. हा वेरळ एरिया. तर इथे काम चालू आहे. मोठी वाहनं येत आहेत आणि मोठमोठे खड्डे देखील आहेत. तेव्हा जरा सावकाश आणि सांभाळून या. लहान कारची तर दयनीय अवस्था होते इथे. आणि जे मध्येच घुसणारे वाहतूक असतात त्यांच्यामुळे
रस्ता जो आहे तो अतिशय खराब होता. मी पण बरेच दिवसांनी येतो या मार्गाने. पण आता हा सुस्थितीत आहे. डायव्हर्शन घेतो म्हणजे दुहेरी वाहतूक सुरू होते. आता आपण वन वेने जात होतो, म्हणजे मुंबईकडून येणारी जी वाहनं आहेत त्या बाजूने आपण येतोय आणि इथे डायव्हर्शन घेतोय. पण डायव्हर्शन जरी घेतलं तरी मुंबईकडून येणाऱ्या गाड्या त्या याच रोडने येत आहेत. पुढे कुठेतरी काम चालू असेल म्हणजे ही एकेरी वाहतूक पुन्हा सुरू झाली. एकेरी वाहतूक सुरू होते. अर्थातच एकेरीच वाहतूक होती. त्या बाजूचं काम चालू आहे, डाव्या बाजूचं. इथे येताना जरा सांभाळून या, कारण जो पाली लांजा दरम्यान जो रस्ता आहे तो खरंच मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू आहे आणि खड्डे देखील मोठे आहेत. एकेरी वाहतूक असल्यामुळे आणि वळणाचे रस्ते असल्यामुळे पटकन गाडी पुढ्यात कधी येते ते कळत देखील नाही. त्यामुळे स्पीड हा संतुलित असावा. रस्त्यांची दयनीय अवस्था तुम्हाला पाहता येतच असेल. अतिशय खराब रस्ते झालेले आहेत. तर आता आपण अंजनारी ह्या भागामध्ये आहोत आणि इथे ब्रिज हा सिंगल ब्रिज आहे आणि त्या बाजूला नवीन ब्रिज बनतोय अजून. रस्त्याचं काम अजून चालू आहे. ट्रॅफिक डायव्हर्शन चालू झालेलं आहे. आणि इथे हा पुन्हा एकदा डांबरी रस्ता लागलेला आहे. पण हा सिंगल रोड आहे अजून. पुढे आल्यानंतर हा घाट रस्ता आहे. इथे देखील दुहेरी वाहतूक सुरू असावी, कारण मला नेमकं माहीत नाही. पण ओके, दुहेरी वाहतूक सुरू आहे. रोड पण चांगला आहे. मध्ये मध्ये डांबरी रोड आणि मध्ये मध्ये सिमेंट रोड असं काहीचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. त्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि आपण जातोय तो डांबरी रस्ता आहे. तर इथे कडू गाव आहे. मठ ह्या एरियामधून आता आपण जातोय आणि हा मठ जो एरिया आहे तिथला रस्ता सुस्थितीत आहे, चांगला रस्ता आहे. डांबरी रस्त्यावरून जाणं आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून जाणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण कॉन्क्रीट रोडवरून जाताना गाडी लिटरली बेडूक उड्या मारत जाते आणि डांबरी रस्त्यावरून जाताना पूर्ण स्मूथ जाते गाडी. हाच फरक आहे डांबर आणि कॉन्क्रीटमध्ये. तर मठमधून आता आपण जातोय पुढे. रस्ता छान आहे, म्हणजे ऑलमोस्ट काम झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अतिशय खराब रस्ते होते हे, पण ते चांगले त्याचं रूपांतर चांगल्या रस्त्यामध्ये झालेलं आहे, अर्थात केलेलं आहे. असुर्डे पालीमधून जातोय आणि पालीमध्ये देखील जोरात काम सुरू आहे. मध्ये जे पिलर बघताय ना, तर ते ब्रिजचे असणार, ब्रिजचे आहेत. आणि ह्या बाजूचा रस्ता बऱ्यापैकी आहे, म्हणजे ही जी बाजारपेठ आहे ती खाली राहणार आहे आणि मेन जो हायवे आहे तो वरून जाणार आहे. पाली पालीमधून
जाताना एक मात्र दक्षता सर्वांनी घ्यायची आहे की हा रोड निमुळता आहे आणि आजूबाजूला दुकानदार देखील आहेत, इकडे भाजीवाले देखील बसतात, त्यातूनच सगळी वर्दळ असते, त्यामुळे गाडी सावकाश चालवा. आणि पाली क्रॉस केल्यानंतर थोडंसं डायव्हर्शन आहे, आणि डायव्हर्शन घेतल्यानंतर पुढचा रस्ता चांगला दिसतो. पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होताना दिसतोय, पण ह्या गाड्या दोन्ही रोडनी इकडेच येताना दिसत आहेत. तिकडून पण इकडे जात आहेत आणि आपण ज्या रोडने तिकडे जातोय त्याच्या विरुद्ध दिशेने पण गाड्या येत आहेत. पाली मुख्य बाजारपेठ क्रॉस केली की पुन्हा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय, दुहेरी वाहतूक चालू होते आणि याचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. म्हणजे हा रोड देखील अतिशय खराब होता, तो आता त्या रोडच्या चांगल्या रोडमध्ये परिवर्तन झालेलं आहे. पुन्हा एकदा डायव्हर्शन आहे, एकेरी वाहतूक चालू होते. इथे HP चा पंप आहे, अगदी त्याच्याबरोबर समोरूनच ही एकेरी वाहतूक चालू होते. डाव्या बाजूचा रस्ता म्हणजे मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे काम चालू आहे आणि आपण पुन्हा एकदा या रोडवर आलेलो आहोत. आणि आता आपण कापडगाव मधून जातोय. कापडगावचा पहिला रस्ता अतिशय अरुंद होता, तर इथे देखील दुहेरी वाहतूक चालू आहे. अतिशय प्रशस्त असा रस्ता केलेला आहे. कापडगाव पाली क्रॉस करून पुढे आल्यानंतर कापडगाव लागतं, म्हणजे हातकंब्याच्या आधी. ते देखील रोडचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर कापडगावच्या थोडं पुढे आल्यानंतर इथे रस्त्याचं काम चालू आहे, पुन्हा एकेरी वाहतूक चालू होते आणि लिटरली डोंगर खणलेले आहेत. याचा अर्थ पावसाळ्यात भूस्खलन नक्की होणार, कारण पूर्ण माती आहे या बाजूला, दोन्ही बाजूला. त्याला संरक्षक भिंतींची गरज आहे आणि ती पण मोठ्या संरक्षक भिंती
बाजूला ब्रिजचं बांधकाम चालू आहे, म्हणजे जो जुना रस्ता आहे तो तसाच राहणार आणि हा नवीन रस्त्याचं काम इथे चालू आहे. आणि हातकंब्याला म्हणजे खाली गावाकडे येणारा रस्ता जुना होता, त्याचं देखील काम चांगल्या रीतीने पार पाडलं गेलेलं आहे. म्हणजे अप अँड डाऊनचे दोन्ही रस्ते बनवण्यात आलेले आहेत, पण त्या बाजूला डाव्या बाजूचं काम चालू असल्यामुळे आपल्याला उजव्या बाजूने वर जावं लागतं. तर आता आपण येऊन पोचलोय हातकंबा तिट्यामध्ये, जिथून रत्नागिरीकडे रस्ता जातो. आणि इथे उजव्या बाजूला दामोदर शिवराम पेट्रोल पंप आहे. तर ह्या डाव्या बाजूला रत्नागिरीकडे जाण्याचा रस्ता आहे. इथे देखील बऱ्यापैकी काम सुरू आहे आणि हा सिंगल रोडच आहे. तर आपण हातकंबा तिट्यावरून पुढे जातोय. हातकंबा तिट्यावरून पुढे आल्यानंतर बरोबर ईश्वर धाब्याच्या समोर डायव्हर्शन आहे, म्हणजे आपण मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे त्याकडे वळायचं आहे आणि पुढे जायचं आहे, बरोबर ईश्वर धाब्याच्या समोर. निवळीमधून आपण जातोय आणि निवळीमध्ये पण रस्त्याचं काम अपूर्णच आहे. सिंगल वे सुरू आहे, म्हणजे जुना जो हायवे आहे तोच आहे अजून. मी हे जे जंक्शन सांगतोय तर तिथून जाताना जरा सावकाशच जा, कारण रहदारी आहे आजूबाजूला आणि रोड निमुळते आहेत, त्यामुळे जरा सावकाशच जा. आणि आता या निवळी फाट्यावरून आपण डावीकडे वळणार आहोत गणपतीपुळे मालवणसाठी. आणि हा जो सरळ रस्ता गेला आहे तो थेट मुंबईकडे गेला आहे. तर इथून गणपतीपुळे साधारण 32-33 किलोमीटर आहे. आणि हा निवळी टू गणपतीपुळे रोड चांगला आहे. 32 किलोमीटरचा जो रोड आहे तो चांगला आहे. चला भेटूया थेट आता मालवणला जाऊ. तर आज दुपारपर्यंत म्हणजे साधारण 12 वाजेपर्यंत आपण बागा बीचला होतो. तिथे थोडा वेळ स्पेंड केला. त्यानंतर मग तिथून निघालो. साधारण एक 12:30-1च्या दरम्यान आपण तिथून निघालो आणि थेट रत्नागिरीसाठी निघालो. थोडंसं थांबत वगैरे आपण जातोय. आणि आत्ता आपण एक्झॅक्ट आहोत ते करबुड्याच्या इथे. साधारण आता वाजले 6. म्हणजे आपण थांबलो नसतो तर कदाचित आपण हे सगळं डिस्टन्स पार करून एक 5 वाजेपर्यंत पोचलो असतो. मी फक्त त्याच भागाचे व्हिडिओ शूट केलेत जिथे रस्त्याचं काम चालू आहे. कारण गोव्यातून निघाल्यानंतर साधारण एक कुडाळ कसाळच्या दरम्यान थोडंसं ब्रिजचं काम चालू आहे, पण ते जास्त नाही, थोडंसंच आहे. आणि त्यानंतर मात्र लांजापर्यंत किंवा राजापूर सोडल्यानंतर लांजा आणि लांजानंतर थोडंसं काम सुरू आहे अजून. तर तिथून जरा येताना सावकाश या, कारण जिथे अरुंद रस्ते होते तिथे प्रशस्त रस्ते झालेलेच आहेत. आणि बाकीचं जो मी जिथे तिथे मुद्दामून सांगितलंय की जाताना सावकाश जातं, खरंच तिथून सावकाश जा, कारण मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य तिथे पसरलेलं आहे. आणि कोण कसंही कधी कधी मग रॉंग वेने गाडी घुसवत असतं, त्यामुळे जरा सतर्क राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर मग जो मी रोड बऱ्याच दिवसांनी पाहिला तो म्हणजे पालीपासून हातकंबापर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट रोड चांगला झालेला आहे. तर तुम्ही जर इथून जात असाल तर बिनधास्त जा, कारण थोडा रस्ता फक्त खराब आहे, बाकी पूर्णपणे म्हणजे ऑलमोस्ट काम त्याचं झालेलं आहे. त्यामुळे इथून येताना जाताना फक्त एवढीच काळजी घ्या, कारण मध्येच डायव्हर्शन आहेत, अचानक गाडी वळवावी लागते. त्यामुळे जरा सतर्कता बाळगा आणि सावकाश जा. तर आता वेळ झाल्या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची. भेटू एका नवीन व्हिडिओ, एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.